नमस्कार. एक कल्पना करून बघा. आयुष्यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्वाचा धडा तो आपल्याला आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूकडून मिळतोय आणि तोही कधी तर त्याच्या शेवटच्या क्षणी. हो, आज आपण रावणाच्या याच शेवटच्या शिकवणीबद्दल बोलणार आहोत. आणि हाच प्रश्न आपल्याला विचारात पाडतो नाही का? म्हणजे एक विजेता आपल्या पराभूत शत्रूकडून खरंच काही शिकू शकतो? ही कल्पनाच मुळात किती विलक्षण आहे. चला तर मग थेट जाऊया त्या क्षणामध्ये. युद्ध आता संपलेलं आहे, रणांगणावर एक भयान शांतता पसरलेली आहे आणि त्याच वेळी विजयी प्रभू राम आपला भाऊ लक्ष्मणाला एक अशी आज्ञा देतात जी ऐकून सगळेच अक्षरशः चकित होतात. जरा डोळ्यासमोर आणा ते दृश्य. एक भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी चक्क आपल्या सर्वात मोठ्या शत्रूकडे ज्ञान मागायला जातोय. म्हणजे विचार करा, जगातले सगळे नियम, सगळ्या अपेक्षा, सगळं काही बाजूला सारणारा हा क्षण होता. शत्रूला गुरु मानणं ही कल्पनाच किती अविश्वसनीय आहे. आणि रावणाच्या या एका वाक्याने ना तिथलं सगळं चित्रच पालटून जातं. तिथं वैर संपतं आणि एका गुरु-शिष्याच्या नात्याची सुरुवात होते. आणि याच क्षणापासून सुरू होतो रावणाच्या त्या 3 महान शिकवणींचा प्रवास. तर आता ऐकूया रावणाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची शिकवण. ही शिकवण फक्त 2 शब्दांमधला फरक स्पष्ट करते, पण गंमत म्हणजे याच फरकामध्ये रावणाचा पराभव आणि रामाच्या विजयाचं सगळं रहस्य दडलेलं आहे. रावण सांगतो, विद्वान आणि विद्यावान या 2 शब्दांना कधीच एक समजू नका. विद्वान म्हणजे तो ज्याच्याकडे ज्ञानाचा महासागर आहे, अगदी माझ्यासारखा. पण विद्यावान म्हणजे तो ज्याला ते ज्ञान कुठे, कसं आणि केव्हा वापरायचं याची खरी समज आहे, अगदी रामासारखा. आणि मग बघा, रावण स्वतःची आणि रामाची तुलना कशी करतो. तो म्हणतो, माझा ज्ञानाचा अहंकार होता तर रामाकडे अहंकाराचं ज्ञान होतं. किती मोठा फरक आहे बघा. मी मित्रांना शत्रू बनवत गेलो तर रामानं शत्रूंना सुद्धा मित्र बनवलं. माझ्यासमोर लोक भीतीनं म्हणजे भयानं झुकले तर रामासमोर लोक श्रद्धेनं म्हणजे भावानं झुकले. आणि इथेच रावण आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक कबूल करतो. तो म्हणतो, ज्ञानाचा अहंकार हा असा आजार आहे ज्यावर जगात कोणतंच औषध नाही आणि याच अहंकारामुळे माझा सर्वनाश झाला. ही फक्त एक शिकवण नाहीये, तर त्याच्या संपूर्ण आयुष्याचं जणू काही सार आहे. चला, आता रावणाच्या दुसऱ्या शिकवणीकडे वळूया. आणि ही तर खरं सांगायचं तर सगळ्यात अनपेक्षित आहे. ही शिकवण आहे शत्रूच्या महत्वाबद्दल. हो, अगदी बरोबर ऐकलत. शत्रूचं महत्त्व. ही एक धक्कादायक पण खूप खोल विचार करायला लावणारी गोष्ट आहे. रावण म्हणतो की मित्र निवडण्यापेक्षा शत्रू निवडण्यात जास्त शहाणपण लागतं, कारण तुमचा शत्रूच तुमची खरी ओळख ठरवतो. तो म्हणतो, जे मला रामाशी जुळून नाही मिळालं ते मी रामाशी लढून मिळवलं. रावण पुढे सांगतो की शत्रू आपल्याला 4 अनमोल देणग्या देतो. 1. तो आपल्या आतली झोपलेली शक्ती जागी करतो. 2. तो आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवतो. 3. तो आपल्याला कायम सतर्क राहायला शिकवतो. आणि 4. तो आपल्या मर्यादा ओलांडायला भाग पाडतो. याचा अर्थ काय? तर शत्रूकडे रागाने बघण्यापेक्षा एक आवाहन म्हणून बघा. त्याचा अभ्यास करा, त्याला समजून घ्या, कारण तोच तर आपल्याला घडवतो, आपल्याला अजून चांगलं बनवतो. आणि आता वेळ आहे रावणाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या शिकवणीची. ही शिकवण आहे नम्रतेबद्दल, खऱ्या उद्देशाबद्दल आणि शुद्ध भक्तीबद्दल. रावण इथे खूप सुंदर सल्ला देतो. आयुष्यात महत्त्वपूर्ण बनण्यापेक्षा उपयोगी बनण्याचा प्रयत्न करा, कारण जे उपयोगी असतं ते आयुष्यभर महत्त्वपूर्ण राहतच. पदाची प्रतिष्ठा तर तात्पुरती असते, पण तुमच्या उपयोगीपणामुळे मिळणारा आदर हा कायमस्वरूपी असतो. इथे रावण भक्तीचे 2 प्रकार सांगतो, कामना आणि भावना. कामनेनं पूजा केली तर देव ते देतो जे आपल्याला हवंय, पण भावनेनं पूजा केली तर देव ते देतो जे त्याला प्रिय आहे. म्हणजे एका पूजेत आपण देवाकडे काहीतरी मागतो तर दुसऱ्या पूजेत आपण फक्त देवालाच मागतो. यात जमीन आसमानाचा फरक आहे. रावणाच्या मते खरी प्रतिष्ठा किंवा पूजा ही पदाची किंवा आसनाची नसते, ती तर व्यक्तीमधील गुणांची असते. अगदी त्याप्रमाणे जसं ऐरावत हत्तीवर बसलेल्या इंद्राला सुद्धा नंदीवर बसलेल्या महादेवापुढे झुकावंच लागतं. पण आता प्रश्न हा आहे की ही इतकी जुनी कथा आजच्या काळात इतकी महत्त्वाची का आहे? याचं कारण म्हणजे हा संघर्ष आता इतिहासातला राहिलेला नाही,
तो आपल्या प्रत्येकाच्या आत सुरू आहे. हे टाईमलाईन बघा, म्हणजे चांगल्या वाईटाची लढाई कशी बदलत गेली हे लक्षात येईल. सत्ययुगात देव आणि दानव वेगवेगळ्या लोकांमध्ये होते. त्रेतायुगात ते एकाच जगात आले. द्वापरयुगात तर एकाच कुटुंबात आले. आणि आता कलियुगात हे युद्ध आपल्या प्रत्येकाच्या आत सुरू आहे. याचा सरळ सरळ अर्थ एकच आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत एक राम वसलेला आहे आणि एक रावणसुद्धा. आणि म्हणूनच रावणाची शिकवण आजच्या काळात आपल्याला सगळ्यात जास्त लागू होते. किती सुंदर कल्पना आहे ही. आपल्या आतल्या रामाला फक्त जागं करण्याची गरज आहे. असं केलं की आपल्या आतला रावण आपोआप समजायला लागेल. त्याला मारण्याची नाही, तर त्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आज थांबूया. आपल्या आत जो रावण आहे त्याच्याकडे एक शत्रू म्हणून नाही, तर एक शिक्षक म्हणून पाहिलं तर काय होईल? तो आपल्याला आपल्याच कोणत्या मर्यादा दाखवतोय? नक्की विचार करा.